अर्थात तुमचे हे फुगे बिनहवेचे आहेत हे जनतेला माहीत आहे. वेळ आली की जनता त्या फुग्यांना टाचणी लावेल हे लक्षात ठेवा. मित्र हो, कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र किंवा कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा सवाल जो काँग्रेसला करीत भारतीय जनता पक्ष त्यावेळी सत्तेवर आला होता ना. पण आता भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं हे काय करून ठेवलं आहे, म्हणजे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारायची वेळ आता आलेली आहे. नव्हे, खरं तर ती या आधी येऊन सुद्धा गेलेली आहे. अहो, महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना आपली सत्तेची गणितं जुळवण्यासाठी फुकटच्या योजना राबवल्या जात आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. अहो, हादरवून टाकणारा कर्जाचा डोंगर रोज अधिक उंच उंच होत असा चाललेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र भविष्यातली स्वप्न दाखवत आहेत. आता हा भाजप आपल्याला स्वप्न दाखवत आला ना हो. अच्छे दिन कुठे आहेत? अच्छे दिन 15 लाख आले का तुमच्या खात्यावर? आणि बघा, साधारणपणे अशावरच जे महाराष्ट्राचं वास्तव सांगणारा अग्रलेख आज सामनानं लिहिलेला आहे. सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. देशात मोदी राजवट आल्यापासून $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था या शब्दाचे ढोल जोर जोरात बडवले जात आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन वर नेणार म्हणजे नेणारच असं वर जोर देऊन सांगायला लागलेलं आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी बुधवारी महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार अशी गर्जना केली. महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असतं तर जागतिक अर्थव्यवस्थामध्ये महाराष्ट्राचा 30वा क्रमांक लागला असता. राज्याचा विकास दर कायम राहिला तर सिंगापूर आणि UAE सारख्या याच्या अर्थव्यवस्थेच्या मागे टाकेल आणि 2029 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असे फुगे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सोडले. मुख्यमंत्र्यांनी स्वप्नरंजन करायला काही हरकत नाही, पण आज जे काही महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, इथली अर्थव्यवस्था ज्या मजबूत स्थितीमध्ये आहे, ही पुण्याई महाराष्ट्रातल्या आधीच्या सरकारांची आहे. बिगर काँग्रेसी सरकारांचा 15-16 वर्षाचा काळ सोडला तर महाराष्ट्राचं सुकाणू काँग्रेस सरकारच्या हाती राहिलेला आहे. त्यामुळं विद्यमान मुख्यमंत्री आज जो काही $1 ट्रिलियन आव्हानात आहेत त्याचं खरे मानकरी राज्यातले आधीची सरकार आहेत. राज्याचं सकल उत्पन्न असो की विकास दर आज जो काही आहे त्याची पायाभरणी गेल्या 6 दशकात झालेली आहे. हे फडणवीस आणि भाजपवाले विसरत असतील, पण जनता विसरलेली नाही. गेल्या 10 वर्षामध्ये राज्याचं सकल उत्पन्न 51 लाख कोटीवर पोहोचलं अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली खरी, परंतु त्यांच्याच राजवटीमध्ये राज्यावरील कर्जाचा डोंगर वर्षभरात 11.02 लाख कोटी रुपये एवढा प्रचंड होणार आहे. त्याचं काय? फडणवीस सरकार विकासाचे ढोल बडवते, पण राज्यातील प्रत्येक नागरिकावर वाढत असणारा कर्जाचा बोजा मात्र सोयीस्करपणे नजर अंदाज करते. सध्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक कर्ज न घेता सुद्धा सुमारे 85,000 रुपयांनी कर्जबाजारी झालेला आहे. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन स्वप्न दाखवणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र हे सध्या देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य बनले आहे हे मात्र लपवून ठेवतात. मागील केवळ 1 वर्षात राज्यावरील कर्जाचा डोंगर सुमारे 2.25 लाख कोटीनं वाढला आहे. त्यावरील केवळ व्याजापोटी सरकारला सुमारे 65,000 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. मात्र याचा हिशोब मुख्यमंत्री देत नाहीत. गेल्या 10 वर्षातील कर्जाचं हे सर्वाधिक प्रमाण आहे याचा खुलासा सुद्धा ते करीत नाही. राज्याचं स्थूल उत्पन्न आणि कर्जाचं प्रमाण 25% या सर्वसाधारण निकषामध्ये म्हणजे निकषाच्या आत आहे. त्यामुळं कर्ज वाढलं तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे असा निर्वाळा मुख्यमंत्री देतात.
मात्र कर्जाचं प्रमाण वर्षाअखेर 21% जवळ पोहोचेल ही वस्तुस्थिती मात्र ते झाकून ठेवतात। राज्याचं सकल उत्पन्न गेल्या 10-11 वर्षामध्ये वाढलं, याचं श्रेय मुख्यमंत्री घेत असतील तर मग दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राची देशात 5व्या स्थानावर घसरण का झाली? तेलंगणासारखं छोटं राज्य आपल्या पुढे जात 1 क्रमांक कसं काय गाठू शकलं, या प्रश्नाची उत्तर सुद्धा त्यांनी द्यायला हवीत। राज्याचं स्थूल उत्पन्न वाढलं पण दरडोई उत्पन्न घटलं। राज्य देशामध्ये सर्वाधिक कर्जबाजारी बनले, ही सध्याची महाराष्ट्राची आर्थिक अवस्था आहे। महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्यातील कृषी क्षेत्राचा वृद्धी दर यंदा 9.1% वरून 3.4% एवढा प्रचंड खाली घसरेल असा सरकारचाच अंदाज आहे। तरीही मुख्यमंत्री फडणवीस राज्याची अर्थव्यवस्था मजबूत आहे, पुढील 3 वर्षात महाराष्ट्र हे देशातलं पहिलं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल असं फुगे सोडत आहेत। अर्थात तुमचे हे फुगे बिनहवेचे आहेत हे जनतेला माहीत आहे। वेळ आली की जनता त्या फुग्यांना टाचणी लावेल हे लक्षात ठेवा। मित्रांनो, सामनाच्या या अग्रलेखातून जे वास्तव मांडले ते तसं बघितलं तर खरोखर धक्कादायक आहे। आपण एवढ्या खोलवर कधीच जात नाही। मित्रांनो, साधारण हा सामन्याचे मुद्दे जर अग्रलेखातले विचारात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, म्हणजे तुमची आमची दिशाभूल करीत आहेत का? म्हणजे असं तुम्हाला वाटतं का, किंवा काय वाटतं जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।